लढायचा ते जिंकण्यासाठीच असे मनसेनं नाशिकमध्ये होर्डिंग्स लावलेत। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या होर्डिंग्स सध्या चर्चेचा विषय ठरतायत। 9 मार्चला नाशिकमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, याचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता आणि याच नाशिकमध्ये यंदाचा मनसेचा 18वा वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। 9 मार्च रोजी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये राज ठाकरेंची तोफ ही धडाडणार आहे। इथूनच लोकसभेचं रणशिंग जे आहे ते फुंकलं जाणार आहे। राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि राज ठाकरे खरं तर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघत आहोत वर्धापन दिन नाशिकमध्ये होणार आहे, त्या निमित्ताने नाशिक मनसेच्या वतीने जोरदार अशी तयारी जी आहे ती केली जाते। आपण समोर बघत आहोत नाशिकमधील मनसेचं हे राजगड कार्यालय आहे, ते संपूर्ण कार्यालयाच्या बाहेर भला मोठा मंडप असा टाकण्यात आलेला आहे। शहरभर होर्डिंग हे लावण्यात आलेले आहेत, ठिकठिकाणी मनसेचे झेंडे हे नजरेस पडत आहेत। यासोबतच खरं तर एक या होर्डिंगवरील एक मजकूर जो आहे तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय आणि तो म्हणजे लढायचं आहे ते जिंकण्यासाठीच असा मजकूर जो आहे तो होर्डिंगवरती बघायला मिळतोय। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून मनसे ही महायुतीला साथ देणार का, महायुतीसोबत जाणार का, अशा चर्चा या रंगलेल्या आहेत। राज ठाकरे आणि अनेक महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी देखील सध्या होत आहेत आणि एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आता नाशिकमध्ये हा मनसेचा वर्धापन दिन होणार आहे आणि या दिवशीच आता राज ठाकरे खरं तर काही नवीन घोषणा करणार का किंवा लोकसभेचं ते रणशिंग फुंकणार आहे, त्यामुळे नक्की ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तसं बघितलं तर मनसेला गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीमध्ये पाहिजे ते यश येत नाही आहेत। नाशिकचाच विचार केला तर नाशिकमधील अनेक जुने जाणते कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, त्यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच पक्ष संघटना मजबूत करण्याचं मोठं आव्हान देखील आता मनसेसमोर असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।